करूया मंडळी. हॅलो. हा, सर्वात प्रथम म्हणजे गुढीपाडव्याच्या अनेक अनेक शुभेच्छा सगळ्यांना. ओके. आणि सो शैलेश, थँक्स फॉर द काइंड इंट्रोडक्शन. आणि कार्यक्रमाला पुढे सर करूया. ओके. या खास दिवशी ऑब्व्हियसली आम्हाला काहीतरी वेगळं सादर करायचं होतं, म्हणून आम्ही असा प्रयत्न केलेला आहे की आपल्या संस्कृतीला राखून सांभाळून आपण काही गाणी सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि शैलेशने जे म्हणाला की लाट आलेली आहे वगैरे वगैरे, तर लाट तर डेफिनेटली आलेली आहे. ते कशाची लाट आहे तर आपल्याला थोड्या वेळात कळेल. पण त्याआधी म्हणजे मला एक साधारण बोलायचं होतं की बँड म्हणलं की सगळ्यांना साधारण वाटतं की हे असतील काय बरं, कानात डूल घातलेले, टॅटू केलेले, आणि मग जोर जोरात लांब केसांनी आरडाओरडा ठॅन करणारे. आम्ही थोडा वेगळा प्रयत्न केलेला आहे. एवढं तर तुम्हाला आतापर्यंत कळलं असेल की आमच्या इथे लांब केस कोणाचे नाही आहेत, मॅडमना सोडून. ओके. ओके. सो तर आता हे जर शिवानीची सुंदर डान्स झाल्यावर आपण आता काय करूया, आपण आपल्या लाडक्या विद्यार्थ्याला पुन्हा एकदा आठवण करूया तिची, आणि त्याच्या आठवणीत एक सुंदर मंगलमय आराधनेने आमचा कार्यक्रम सुरू करूया. सो प्लीज वेलकम सुप्रीता. सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. तुझं मागतो मी आता, मागतो आता, तुझं मागतो मी आता, मागतो आता, माझा द्यावे एकदंता. तुझं मागतो मी आता, मागतो मी आता, तुझं मागतो मी आता. तुझी ठाई माझी भक्ती, तुझी ठाई माझी भक्ती, विरोधावी गणपती. तुझी ठाई ज्याची प्रीती, त्याची घडावी संगती, संगती त्याची घडावी संगती. धरणी धरायसे ध्यावे, धरणी धरायसे ध्यावे, सर्वाभूती लीनवावे. तुझ शरणा शरण शरणालो, पतित मी जाण, पतित जाण आलो, पतित मी जाण.
मी खरा तुझा अपराधी मी खरा आहे क्षुछाप धरा माझी दे करुणा तुझा लागे गजानन गजानना लागे गजानन गजानना माझा एकदंता मागतो मी आता तुझं मागतो मी हॅलो, ठीक आहे. थँक्यू. तर मंडळी, थोडं कार्यक्रमाला पुढे सरकूया. गणपती बाप्पाच्या आराधनेनंतर मन कसं एकदम प्रसन्न होऊन जातं, हो ना. पण आयुष्य तेवढं काही सोपं नसतं ना. कधीकधी नियती आपल्याला वेगळे वेगळे रंग दाखवते आणि त्या रंगांनी सामान्य माणसाला चित्र उभारावं लागतं. आयुष्याचं चित्र उभारता माणूस थकून जातो, पण कधीकधी काही केल्या जमतच नाही. हे पुढचं गाणं, ही पुढची कहाणी अशाच एका हळवार प्रवासाची आहे, जिथे नियतीने देवानी हातात रंग तर दिले, पण चित्र अधूरच राहिलं. चालू करूया. हॅलो. ओके. ऑल सेट. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. ववाळून उधळतो जीव माय बापा, वनवायोरी पेटला. खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला देवा, खेळ मांडला. सांडली नदीत भात घेतला बसा तुझा, तूच वाट दाखव ग खेळ मांडला. डावी देवा पैल पार पाठीशी तुरा उभा, देव तुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडला. उसावल गण गोत सार, आधार कुणाचा नाही. भेगाळल्या भुई परी जीन, अंगार जीवाला झाळी. बळ दे झुंजायाला, किरपेची ढाल दे
पंचप्राण जीवारात ताल दे करा पलरान देवा जळल शिवार तरी नाही धीर सांडला मांडला खेळ मांडला खेळ मांडला देवा खेळ मांडला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काही गाणी आपल्याला अगदी मनाला आणि हृदयाला स्पर्श करून जातात. पण आता वेळ आलेली आहे या पूर्ण हॉलमधला मूड थोडासा बदलण्याची. ठीक आहे, बदलण्याचा अर्थ असा आहे की एकही जण म्हणजे माझा आवाज आल्यानंतर हां एकही जण बसलेलं चालणार नाही आहे. सगळ्या जणांनी उभं राहायचं आहे, नाचायचं आहे आणि आमच्याबरोबर थोडंसं हसायचं आहे. ओके, आता वेळ आलेली आहे जरा आठवणींच्या फेरफटका मारण्याची. म्हणजे आठवणी म्हणजे कुठल्या आठवणी तर कॉलेजचा कट्टा, आपल्या लहानपणीच्या भेंड्या, नाहीच म्हणलं तर त्या खास व्यक्ती एखादी जिच्याकरता या हॉलमधल्या प्रत्येक जणांनी कुठे ना कुठेतरी काहीतरी गुणगुणलं असेलच. ओके, तर या पुढच्या गाण्यात आम्ही फक्त गाणार नाही आहोत, आम्हाला तुम्ही सर्व लोक या गाण्यात हवेत. सर्व लोक प्लीज जॉईन अस ॲज वी सिंग अलॉंग. ठीक आहे, ओके गो, चालू करा, फॉलो अस. ओके, रुपेरी वाळूत माडांच्या बनात हे हे रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत येना बनात येना जवळ घेना बनात येना जवळ घेना तुझी चाल तुर तुर उडते केस भुरू भुरू डाव्या डोळ्यावर बटडली जशी मावळ त्या उन्हात केवड्याच्या बना नागिण सळसळली तुझी चाल तुर तुर उडते केस भुरू भुरू डाव्या डोळ्यावर बटडली जशी मावळ त्या उन्हात केवड्याच्या बना नागिण सळसळली गावाची कुन्या नावाची कुन्या राजाची तू ग राणी
थँक्यू. आता वेळ आलेली आहे पुन्हा थोडासा मूड बदलायची. गुढीपाडवा म्हणजे काही फक्त गोड गोड खाण्याचं नसतं. थोडं कधीतरी आपल्याला म्हणजे वन ऑफ द मेन थिंग्स इज ऑब्वियसली गुढीपाडवा हे विक्रमाचं विजयाचं प्रतीक आहे. आपल्याला यावेळेस आपल्या शूरवीरांची आठवण ही आलीच पाहिजे, काढलीच पाहिजे, त्यांना नमन केलंच पाहिजे. त्यांच्या आठवणी फक्त पुस्तकात राहून चालणार नाही. आणि अजूनही मला लोक उठताना दिसत नाही आहेत. आता दिस इज गोइंग टू बी अन इंटरॅक्टिव्ह सॉन्ग नाव. ओके, आम्हाला 4 लोक हवी आहेत. ऑर्गनायझर्स साहेब, आम्हाला 4 लोक हवी आहेत, व्हॉलेंटियर्स. आणि 4 लोकांनी काय करायचं आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. ठेका आपण एकदा ट्रायल करूया. ओके गाईज, लेट्स डू अ ट्रायल. चालू करूया. सगळ्या मावळ्यांना कळलं? हां, तलवार काढायला नक्की सज्ज, तयार? चलो. ओके, तर महाराजांची आठवण काढून चालू करूया. छत्रपती शिवाजी महाराज की. अहो राजे हो जीर राज रची जी, अहो राजे हो जीर राज रची जी, अहो राजे हो जीर राज रची जी. स्वराज्याचे बांधू तोरण संधी पाहून कोंढणा किल्ला घ्यावा ताब्यात. अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात, जिजाबाई बदल्या राजगडात. जी 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 जी. अहो राजे हो जीर राज रची जी, अहो राजे हो जीर राज रची जी. कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणं बरं नाही, ते आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिलं सर्वांना. सर्व मावळे लागले कामाला, शेलार मामा होते संगतीला. आणि एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला. आणि मग परतीचा निरोप पाठविला तानाजीला. तुम्ही लागा लगीन कार्याला, आम्ही जातो बघा लढाईला. अहो राजे हो जीर राज रची जी, अहो राजे हो जीर राज रची जी. हे ऐकताच तानाजी मालुसरे काय म्हणतात? आम्ही इथे लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि तिथे आमच्या राजानं लढायला जायचं, हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन. आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे. यावे ऐकून एवढे आमचे रजी जी 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 जी. प्रणाम केला राजाला,
कमरेला बांधला शेला, टाच मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला जिरहा जी जी, मारली घोड्याला जिरहा जी 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 जी. कोंढाण्याचे उंच शिखर, कोंढाण्याचे उंच शिखर, रात किरकिर मोठी अवघड, गडावर जावे तरी कसे, टाकावे कुणीकडून फासे. आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पेटाऱ्यातून घोरपड बाहेर काढली. त्या घोरपडीचं नाव काय होतं माहितीये? यशवंती. यशवंती चाल. घोरपड बांधी दोरीला, यशवंती कुंकू हात तुला, आज यावे आमच्या मदतीला, गड येईल आमच्या हाताला, वचन दिलंय आम्ही राजाला, मावळे चढती वरतीला, जागे होतो स्वाभिमानाला, असे करून चढले कोंढाणा, चढले कोंढाणा जिरहा जी जी, चढले कोंढाणा जिरहा जी 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 जी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. ए उदयभान्या. कोण? तानाजी. हा, तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोय शिवसेनेत? दिल्लीला चल, मुजरा कर, तुला किल्लेदार करतील. अरे हट, दिल्लीला मुजरा करणारी हलकट जात मराठ्यांची नाही. मी एक वेळ मोडेन पण वाकणार नाही. आणि मग तानाजीने वार बघा केला, उदयभान बघा चौताळला, पण वार बघा त्याने केला, तानाजीच्या तोडलं ढालीला, कमरेचा काढून शेला, शेल्यावर घेती वाराला, उदयभानच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला. इंच इंच जखमा अंगाला, रक्ताने वीर न्हालेला, रक्ताच्या थारोळ्यात तानाजीला बघून 80 वर्षाचे शेलार मामा उदयभानावर धावून आले. मामाने मारलं उड्डाणाला, त्यात खाऊन गेलं वाराला, रक्त लागले होते तलवारीला, छातीवर मामा बसलेला, त्याने फोडलं नारडीला. सपसप करती वाराला, सपसप करती वाराला, उभा चिरला उदयभान्याला, उदयभान्याला जिरहा जी जी, उदयभान्याला जिरहा जी 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 जी. झालं, कोंढाणा लढला आणि कोंढाणा जिंकला. वीर मावळ्यांच्या घावांनी नांदून गेला. राजगडावर आली वार्ता, स्वराज्याचा सूर्य उगवला. महाराज तानाजीला मिठी मारण्याकरता धावून आले. पण ऐकून वीर गेलेला, व्याकुळ झाला माझा शिवराया. डोळ्यात अश्रू, हृदयात वेदना, शब्द जिभेवर थरारले. गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला, म्हणून महाराज कळवळले, म्हणून महाराज कळवळले. मावळ्यांना होपफुली जास्त घाव नसेल बसले. थँक्यू एव्हरीवन. आम्हाला या इथे परफॉर्म करणं म्हणजे ऑब्व्हियसली एक खूप मोठी संधी आहे. त्याच्याकरता आम्ही मराठी मंडळाचे अतिशय आभारी आहोत. आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या अनेक अनेक शुभेच्छा. नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं जावो हीच इच्छा. आणि पुन्हा एकदा भेटूया कधीतरी अशाच एका अद्भुत संध्याकाळी. ठीक आहे. थँक्यू.